सध्या सगळीकडे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करणे चालू आहे. तर या कार्यक्रमामध्ये वाण का देण्यात येतं, ही प्रथा कशी सुरू झाली, तसेच संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र का परिधान करतात, यामागे कोणतं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे आणि कोणत्या वस्तू वाणात द्यायच्या आणि कोणत्या देऊ नये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. भारतीय महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत. नवीन वर्षात येणारा पहिला सण हा सुद्धा मकर संक्रांत. आणि मकर संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ. आणि या हळदी कुंकवाचा जो हा कार्यक्रम आहे, हा घराघरामध्ये तर होतोच, पण आजकाल सामाजिक स्तरावर सुद्धा हा कार्यक्रम होत आहे. आणि या काळामध्ये महिलांना त्यांची नटण्याची, मुरळण्याची हौसही भागविता येते. तर वाण का देतात? या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणाला आरंभ होतो. आणि यामध्ये सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडातील चंद्रनाडी ही कार्यरत होते. त्यामुळे ब्रह्मांडातील ज्या रज आणि सत्व लहरी आहेत त्यांचे प्रमाण हे अधिक वाढत जाते. म्हणून हा जो काळ आहे हा साधना करण्यासाठी पोषक आहे. आणि या काळामध्ये जर तुम्ही काही वस्तू दिल्या कुणाला तर त्याचा तुम्हाला लाभ मिळतो. म्हणून हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो. तसेच हळदी कुंकवामध्ये आपण काय करतो की सुवासिनींना किंवा आपल्या मैत्रिणींना, जवळच्या लोकांना आपण आपल्या घरी बोलावतो आणि त्यांना आपण जे वाण देतो तर त्यामध्ये आपण एक म्हणजे दुर्गा देवीचं तत्व त्यामध्ये जागृत होते. म्हणजे हळदी कुंकू लावत असताना जी व्यक्ती हळदी कुंकू सुवासिनींना लावत आहे तर ती व्यक्ती त्यांना शरण जाते. आणि त्यामुळे या सुप्त ज्या लहरी आहेत आदिशक्तीच्या, ह्या जागृत होतात आणि जी व्यक्ती हळदी कुंकू लावत आहे त्या व्यक्तीला त्याचा लाभ होतो. त्या व्यक्तीला त्यापासून म्हणजे त्याची जी फलश्रुती असते ते ज्यांना जे पाहिजे असते ती त्याची फलश्रुती त्यांना मिळते. आणि म्हणून हळदी कुंकू लावत असताना तन मन धनाने ही एक सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला शरण जात असते. आणि त्यामध्ये आदिशक्तीचे जे दुर्गादेवीचे जे तत्व आहेत ते तत्व जे सुप्त अवस्थेत असतात ते जागृत होतात आणि त्याचा आपल्याला लाभ होतो. आता ही जी वाण देण्याची प्रथा आहे ही केव्हापासून सुरू झाली? तर ही अनेक शतकांपासून किंवा हजारो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. पुराणांमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की महाभारताच्या काळामध्ये जेव्हा पितामह भीष्म हे मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांचा देहत्याग केला आणि त्याचा संबंध हा संक्रांतीसोबत जोडण्यात आलेला आहे. तर तेव्हापासूनच ही वाण देण्याची आणि हळदी कुंकूचा समारंभ करण्याची प्रथा ही सुरू झालेली आहे. आता भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये काय होतं की शेतामध्ये हरभरे, गहू, वाटाणे, ऊस, गाजर, बोरं, पेरू हे आलेले असतात. मग नवीन आलेलं पीक हे आपण कुणाला तरी देऊन आपला आनंद द्विगुणित करायचा म्हणून हे देवाणघेवाण करण्याची एक प्रथा सुरू झालेली आहे. आता वाण देताना ते सुगड्याचं वाणाला खूप महत्त्व आहे. तर आपण 5 सुगडे आणतो, त्यामधील ते काळ्या रंगाचे असे छोटे मडके असतात, त्याला झाकण पण असतं आणि त्यामध्ये आपण जे वाण वगैरे भरतो. मग ते जे वाण देताना काय करतो आपण की एक वाण आपण घरी देवाजवळ ठेवतो आणि दुसरं एक आपण तुळशीजवळ ठेवतो. मग 3 जे सुगडे असतात ते आपल्याला इतर सुवासिनींना द्यायचे असतात आणि त्यासोबत तुम्ही दुसरं सुद्धा काही जे
आपल्या संसाराला उपयोगी असतात, जीवनोपयोगी वस्तू असतात, त्या तुम्ही देऊ शकता. आता वाण देताना काय करायचं असतं की पदराच्या टोकाने ते वाण त्या सुवासिनीला द्यायचं असतं. त्यामुळे काय होतं की आपण तन मन धनाने त्या व्यक्तीला शरण जातो आणि मग त्या व्यक्तीमधील जे दुर्गादेवीचे तत्व आहे ते जागृत होऊन त्याची आपल्याला फलश्रुतीही मिळत असते. आता कोणत्या वस्तू वाण द्यायच्या आणि कोणत्या देऊ नयेत, तर वाण देताना तुम्ही ज्या जीवनोपयोगी वस्तू आहेत ह्या तुम्ही देऊ शकता, पण मंगळसूत्र वाण देऊ नये. तुम्ही काळ्या मण्यांचा गुच्छ देऊ शकता. तसेच मीठ तेल हे वाणामध्ये देऊ नये. काळे तीळ देऊ नयेत. त्यानंतर ज्या अशा टोकदार वस्तू असतात जसं की सुई, कात्री, कैची, सुरी, चाकू ह्या वस्तू वाणामध्ये देऊ नये. वाण देताना तुम्ही आपलं सौभाग्याचं जसं टिकली, बिंदी किंवा काही घरी लागणाऱ्या वस्तू आता आपल्याला माहीतच असतात त्या आपण वाण देत असतो. आता संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र, काळी चंद्रकळा साडी नेसण्याची का प्रथा आहे, तर त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे. तर काय होत आहे की हा जो दिवस असतो म्हणजे 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी ज्या दिवशी संक्रांत येते, तर त्या दिवशी असा आकाशामध्ये आपल्याला सूर्य हा स्थिर झाल्यासारखा दिसतो आणि ही एक खगोलीय घटना आहे आणि याला सॉलिस्टस असं म्हणतात, म्हणजे वर्षाचा थंड असणारा शेवटचा दिवस, आणि याला अयन दिन असं सुद्धा म्हणतात. तर ही जी खगोलीय घटना आहे यामुळे काय होतं की हे जे यामागचं हे आहे वैज्ञानिक कारण. आता आध्यात्मिक कारण काय आहे, तर आध्यात्मिक कारण हे आहे की काळा रंग जो असतो तो इतर रंगाच्या तुलनेत उष्णता हा शोषून घेतो आणि जो काळा रंग आहे तो काय करतो की म्हणजे आध्यात्मिक कारण हे आहे की नकारात्मकतेपासून तुमचा बचाव करतो. तसेच काही वाईट नजर कुणाची तुम्हाला लागू नये, कुणाचं तुमच्यावर काही वाईट होऊ नये, तुमचं सगळं चांगलं व्हावं म्हणून काळा रंग हे सर्व शोषून घेतो आणि हे आहे त्यामागचं आध्यात्मिक कारण. तर या दिवशी काय असतं की हा शेवटचा असा थंड दिवस असल्यामुळे काळा रंग हा आपल्याला उबदार ठेवण्यास मदत करतो, म्हणून काळ्या रंगाची चंद्रकळा किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची या सणालाही प्रथा आहे. आता आपण वाण देताना जे आपण वाण देतो ते आपण तन मन धनाने देत असतो आणि त्यामुळे काय होते की वाण देणाऱ्या व्यक्तीला त्याची ही फलश्रुतीही मिळत असते आणि त्यामुळे ब्रह्मांडातील ज्या आपण म्हणतो की रज आणि सत्वलहरीचे प्रमाण अधिक असते आणि त्याची जर आपण उपासना केली तर आपल्याला वाण देण्याचा जो एक म्हणजे आनंद असतो, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलं आणि त्यामध्ये काय असतं की मग सौदार्य, प्रेम, जसं आपण म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, त्यामुळे प्रत्येक व्यक्तींमध्ये तिळाचा गोडवा वाढत जातो आणि सौदार्य, प्रेम, सहानुभूती ही एकमेकांना मिळत जाते. तर असेच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.